उन्हाळ्यात कैरीचं सीझन सुरू झालं की सर्वांनाच आठवते ती जिभेची चटक पुरवणारी अशी आंबट, गोड, तिखट व चटपटीत अशी ही रेसिपी। माझी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा। नमस्कार, मी राजश्री आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे राजश्री रेसिपी या माझ्या चॅनलवर। आजची आपली रेसिपी आहे चटकदार व चटपटीत अशी कैरीची चटणी। इथे मी तोतापुरी कैरी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे। चटणी बनवण्यासाठी थोडी कडक अशी कैरी घ्या। ही कैरी जास्त आंबट नसून गोड आहे। मी इथे कैरीचं देठ व कोय काढून घेतलेली आहे आणि कैरी कापून घेतलेली आहे। इथे मी कैरीची चटणी बनवण्यासाठी एक मोठी वाटी कैरी कापून घेतलेली आहे। एक छोटी वाटी बारीक कापलेलं ओलं खोबरं, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 3 ते 4 लसूण पाकळ्या, एक छोटी वाटी कोथिंबीर, 1 चमचा साखर, 1 चमचा जिरं, चवीनुसार मीठ। फोडणीसाठी तेल, 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा हिंग व 7 ते 8 कढीपत्ते। एका मिक्सरच्या भांड्यात मी कैरी, ओलं खोबरं, मिरच्या व लसूण, साखर, जिरं, चवीनुसार मीठ व कोथिंबीर घेतलेली आहे। थोडं थोडं पाणी घालून हे सगळे साहित्य आता मी बारीक छानसं असं दाटसर वाटून घेणार आहे। चटणी मी वाटून घेतलेली आहे। कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता। बाउलमध्ये सर्व करूया। आता या चटणीसाठी फोडणी बनवूया। इथे मी एका पातेल्यात 1 पळी तेल घेतलेलं आहे। तेल गरम झालं की यात 1 चमचा मोहरी तडतडून घेतलेली आहे। मोहरी छान तडतडली की गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि गॅस बंद केल्यावर यात अर्धा चमचा हिंग व 7 ते 8 कढीपत्ते घालायचे आहेत। मिक्स करून घ्यायचे। आता ही फोडणी आपण आपल्या चटणीवर घालूया। नीट मिक्स करून घेऊया ही फोडणी या चटणीत। तर मग आपली आंबट, गोड, तिखट अशी चटपटीत व झटपट रेसिपी तयार आहे। ही चटणी तुम्ही खिचडी, डाळ भात किंवा चपातीसोबतही खाऊ शकता। तुम्ही अगदी मी सांगितल्याप्रमाणे ही रेसिपी नक्की करून बघा व ती कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करून सांगा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या, झटपट व अप्रतिम रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटूया अशाच सोप्या व झटपट रेसिपीसोबत। तोपर्यंत माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।